नमस्कार. देणे समाजाचे ह्या आगळ्या वेगळ्या कार्यप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात मी डॉक्टर सावनी गोखले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. दातृत्वाचा हा सद्भावना महोत्सव आज 2 दशकं पूर्ण करतोय याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटतो. सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी, त्यांचं काम जाणून घेण्यासाठी इच्छुक असणारे शहरामधले नागरिक आणि दुर्गमातल्या दुर्गम भागात जाऊन तिथले प्रश्न ओळखून ते सोडवण्यासाठी झटत असणाऱ्या अनेक सामाजिक संस्था ह्या 2 घटकांमधला दुवा म्हणजे देणे समाजाचे. समाजासाठी झटणाऱ्या या संस्थांच्या कर्तृत्वाला सर्वसामान्य नागरिकांच्या दातृत्वाची साथ मिळावी हा हेतू मनात धरून 20 वर्षांपूर्वी देणे समाजाचे या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त महाराष्ट्रातल्या संस्थांपर्यंतच मर्यादित असणारा हा उपक्रम तपपूर्तीनंतर महाराष्ट्राबाहेरील संस्थांना सुद्धा समाविष्ट करून घेऊ लागला आणि 2018 पासून मुंबईसारख्या महानगरात सुद्धा देणे समाजाचे यशस्वीपणे सुरू आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आजच्या उपक्रमाचे उद्घाटन जगप्रसिद्ध नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांचे. वकील काका आपले व्हॉलेंटियर आहेत, तर त्यांनी लिहिलेलं शौर्य कथा परमवीरांच्या हे पुस्तक आपण दोन्ही पाहायला गेलो. आजचे आपले प्रमुख अतिथी, सगळ्यांची मनं प्रसन्न करणारं एक सदाबहार आणि आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर संजय उपाध्ये सर यांचंही मनपूर्वक स्वागत. कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री नसणारं एक जगावेगळं वेगळं प्रदर्शन 20 वर्ष चालू राहतं. कुठल्याही संकटात ते थांबत नाही. देणग्यांचा अभाव असू दे किंवा स्वाईन फ्लू, कोरोना यासारख्या महामारींची संकट असू दे, हा सद्भावनेचा महोत्सव अव्याहतपणे 20 वर्ष चालूच राहतो. याचा एकमेव कारण म्हणजे आर्टिस्ट्री संस्थेच्या संचालिका माझी आई वीणा गोखले. आपण दिलेली मदत योग्य ठिकाणीच पोहोचणार हा विश्वास लाखो लोकांना एवढ्यासाठीच आहे की वर्षभर आई या सगळ्या संस्थांना भेट देऊन त्यांची जेन्युनिटी चेक करून मगच त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेते. स्वतःचा पर्यटन व्यवसाय सांभाळून समाजासाठी सतत काहीतरी करत राहणं हे खूप प्रेरणादायी आहे. मी आईला अशी विनंती करते की तिने आजच्या या उद्घाटन समारंभाचं प्रास्ताविक करावं. मंडळी नमस्कार. पितृपक्ष सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्र ज्या सामाजिक उपक्रमाची वाट बघत असतो तो देणे समाजाचे हा उपक्रम आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं 20व्या वर्षामध्ये पदार्पण करतो. त्यासाठी उपस्थित आजच्या उपक्रमाचे उद्घाटक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, गप्पा षटकार मन प्रसन्न करणारे डॉक्टर संजय उपाध्ये, यावर्षी सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आणि या आधी सहभागी झालेल्या सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आपण सर्व सुहृद आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 20 वर्ष हा उपक्रम चाललेला आहे आणि ह्या 20 वर्षामधला आजचा हा 28वा उपक्रम आहे. कारण
मुंबई आणि ठाणे मुलुंड ह्या परिसरामध्ये सुद्धा या उपक्रमाचं आयोजन केलं जातं. दिवसेंदिवस व्याप्ती वाढतीये, या उपक्रमाची व्याप्ती वाढते ह्याचाच अर्थ गरज वाढते. गरज दोघांची आहे, जशी संस्थांची आहे तशीच दात्यांची पण आहे. कारण दात्यांना सुद्धा अशा संस्थांच्या पाठीशी उभं राहायचं आहे, त्यांना मदत करायची आहे. काय प्रकारची मदत अपेक्षित आहे, कुठल्या प्रकारची मदत त्यांना हवी आहे, हे सगळं त्यांच्या पाठीवर हात ठेवायचा आहे. ह्या दोघांमधला जो दुवा आहे तो दुवा आहे देणे समाजाचे हा उपक्रम. आतापर्यंत जवळपास 275 सामाजिक संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आहेत आणि 15 कोटीपेक्षा जास्ती निधी या उपक्रमाला या सगळ्या संस्थांना मिळवून दिलेला आहे. 15 कोटी याच्यामध्ये माझं कर्तृत्व एकच विश्वासार्हता, बाकी सगळं दातृत्व आहे ते पुण्याचं आणि मुंबईच्या लोकांचं. काय असे जे दाते आहेत तर ते दाते कशा पद्धतीने उभा राहतात या उपक्रमाच्या मागे, तर हे थोडंसं मी अगदी थोडक्यामध्ये सांगते. मागच्या वर्षी संजयजींनी आपल्यासाठी विशेष उपस्थिती मागच्या वर्षी पण होती आणि इथून पुढे दरवर्षी असणार आहे. तर मागच्या वर्षी संजयजींनी एक खूप छान शब्द आपल्याला सांगितला, ISR. आपल्या सगळ्यांना CSR माहिती आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, पण ISR इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा उपक्रम उभा आहे तो ISR वरती. खरंच सांगते, खूप मोठी CSRच्या देणग्या मिळत असतील का तर नाही, पण ISRच्या माध्यमामधनं असे अनेक दाते आपलं देणं या उपक्रमाच्या प्रती, या संस्थांच्या प्रती देत आहेत. मग कुणी अगदी 5 वर्षाची चिमुरडी असते, ती चिमुरडी एखादी पिगी बँक आपली त्या संस्थेच्या अनाथालयातल्या मुलांसाठी खाऊसाठी पुढं करते. एखादा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा बसनी येतो, जाताना उरलेले 30 रुपये या संस्थांसाठी देऊ पाहतो. किंवा खूप मोठं सॅक्रिफाईस मुलींनी केलेलं माझ्या लक्षात आहे ते म्हणजे 2 महिने ब्युटी पार्लरमध्ये जाणार नाही, पण वाचलेला पैसा मी ह्या उपक्रमासाठी देईन. हे तरुण मुलींचं खूप मोठं सॅक्रिफाईस मला वाटतं. एखादा आर्मी ऑफिसर नुकताच जॉईन होतो आणि तो पहिल्या पगारापासून आज पगार 5,000 रुपये प्रत्येक एका संस्थेला देतो आहे. किंवा एखादी गृहिणी असेल तर ती एका संस्थेची तेलाची गरज भागवते. दर महिन्याला 5 लिटर तेल ती एका संस्थेला देते. एक अशीच फॅशन डिझायनर आहे, ती फॅशन डिझायनर स्वतः तर तो पैसा कमवते, फॅशन डिझायनिंग करते, पण अनाथालयातल्या मुलांचे युनिफॉर्म्स शिवून देते. म्हणजे तुम्ही जर का मनामध्ये आणलं तर तुम्ही कशा पद्धतीने या संस्थांच्या पाठीशी उभं राहू शकता हे इथे आल्यानंतर समजू शकतं. म्हणून सगळ्या दात्यांना मी नेहमी सांगत असते की मला फक्त फोन करून विचारू नका काय देऊ म्हणून, तुम्ही इथे या संस्थांची गरज बघा काय आहे, ती गरज समजून घ्या आणि मग ती गरज आपल्याला भागवता येते का, अशा पद्धतीने तुम्ही इथे आलात तर हे सगळं तुम्हाला समजणार आहे. खरं तर खूप बोलण्यासारखं असतं, कारण 20 वर्षांचा प्रवास असा 2-3 मिनिटांमध्ये मी कसं म्हणणार, पण आज जे आपल्याला ऐकायचं आहे ते आपल्या दोन्ही मान्यवरांचे विचार, त्यांची मनोगत आणि त्यांच्याकडनं मिळणारी प्रेरणा आज आपल्याला ऐकायची आहे. त्यामुळे मी खूप जास्ती आज बोलत नाही आहे. संस्थांसाठी मी जाता जाता एवढंच सांगते आहे की आपल्याला सगळ्यांना आचारसंहिता पाठवलेली आहे, मेल केलेली आहे. तर सगळ्या संस्थांनी आचारसंहिता काटेकोरपणे वाचावी आणि त्याचं पालन करावं, कारण हा यशस्वी उपक्रम होण्यासाठी त्याची अत्यंत गरज आहे. शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम व्हावा असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे ती आचारसंहिता तुम्ही बघा. आज दुपारी 4:30 वाजता याच सभागृहामध्ये आपण एक लेक्चर ठेवलेलं आहे. मागच्या वर्षी पण ते लेक्चर आपण ठेवलं होतं आणि ते खूप आवडलं होतं आणि ते उपयोगी पडलं होतं सगळ्या संस्थांना. आणि म्हणून भावना कुलकर्णी यांचं एक लेक्चर आहे, कम्युनिकेशन स्किल्स कशी असली पाहिजे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसे लिहिले गेले पाहिजे, ते पुटात कसे गेले पाहिजेत, CSR साठी जर का तुम्हाला अप्रोच व्हायचं असेल तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंटेशनची गरज असते, तर ह्या संदर्भातलं हे एक लेक्चर आहे. तर ते कोणी चुकवू नका. आपण प्रत्येक संस्थेच्या 2 कार्यकर्त्यांना सांगितलंय उभं राहायला. त्यातला एक व्यक्ती स्टॉलवरती उभं राहील, एक व्यक्ती इथे येईल, म्हणजे मग कुणाचंच मिस होणार नाही. तर ही 4:30 वाजता आपण सगळ्यांनी इथे पुन्हा जाऊयात. आणि दुसरं मला असं आपल्याला सांगायचं आहे की सगळे
माध्यमं आपण सगळ्यांनी वापरायची आहेत. फक्त आर्टिस्ट एकटी या उपक्रमाची पब्लिसिटी नाही करू शकणार आहे, तर आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या सोशल मीडियावरती आपण सगळ्यांनी या उपक्रमाची प्रसिद्धी करूया असं मला वाटतं. यावर्षी आपण उपक्रम हा नवीन जागेमध्ये करतो. आतापर्यंत आपण हर्षल हॉलला करायचो, पहिल्यांदाच आपण या जागेमध्ये आलो आहोत. खूप अनपेक्षित अशा अडचणी येत गेल्या, खूप अडचणी येत गेल्या. म्हणजे प्रत्येक क्षणी काही ना वेगळं वेगळं घडायचं. पण मला खूप आनंद होतो सांगायला की माझी आर्टिस्टची जी टीम आहे ना, ती इतकी टीम बहादर आहे की कुठलीही अडचण आली आणि ती कामं डेलिगेट केली तर मला तिथे पुन्हा बघावं लागलं नाही. इतकं सपोर्ट माझ्या टीमचा आहे आणि म्हणून आजचं हे स्वरूप तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. सो त्या सगळ्या टीमसाठी आपण जोरदार अनेक जणांचं आजचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभलेलं आहे. त्यात पहिलं नाव मी घेणार आहे शिल्पा हिंगे, कारण त्यांच्यामुळे मी सरांपर्यंत पोहोचू शकले. खरंच सांगते. आणि सर, तुम्हाला आठवत असेल कदाचित 5 वर्षापूर्वी लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार तुमच्या हस्ते मला मिळाला होता. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की अरे सरांनी यायला पाहिजे, आपलं हे काम पाहायला पाहिजे, आपण काय करतोय सरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. इतके दिवस प्रयत्न करत होते, पण तो योग आज शिल्पाताई माझ्या मैत्रिणींमुळे आज आला. आज मिस्टर हंगे पण आहेत उपस्थित. आपल्या दोघांचे खूप खूप मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. हे निवारा सभागृह जिथे आम्ही पहिल्यांदा आलो, तर खरंच मी सांगते की सरांना खूप त्रास दिलाय, कुलकर्णी सरांना. सारखे आम्ही फोन करायचं, सर हे करू का, सर ते करू का, हे असं केलं तर चालेल का, सर प्लीज द्या ना याला परमिशन. किती त्रास दिला असेल सर, मला माफ करा. पण हे सगळं अत्यंत सुसूत्रतेपणे होण्यासाठी मला करणं भाग होतं आणि तुमचं खूप जास्त सहकार्य मला लाभलेलं आहे. त्यामुळे कदाचित इथून पुढे हा उपक्रम आपण इथे कंटिन्यू पण करू असं मला आज वाटतं आहे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला देते. सोशल मीडिया हँडल करता आहेत विदिशा मल्टीमीडियाचे नितीन जळूकर आले असतील ते, तर त्यांच्याही प्रती मनपूर्वक कृतज्ञता आहे. आणि आज अनेक माझी जवळची मंडळी मला दिसत आहेत की जी पहिल्यापासून या उपक्रमाच्या पाठीशी आहेत. कोणाकोणाची नावं घेऊन मला कळत नाही. आज बलदोटा सर आलेले आहेत, खूप आनंद वाटतोय. प्रदीप दीक्षित आहे, ज्यांनी फिल्म केलेली आहे माझ्यावरती. प्रशांत कोठेडे आहेत. प्रशांत कोठेडे पुष्कळ दरवर्षी ह्या उपक्रमाबद्दल सातत्यानं लिहित असतात. यावर्षी तर पार्ल्यातल्या उपक्रमाचं उद्घाटन आपण प्रशांतच्या हस्ते केलेलं होतं. किती लोक आहेत आज. विजय आहे, माझा मित्र आहे, आणि भोंडे काका, दरवर्षी भोंडे काका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न चुकता येतात. सुभाषजी इनामदार आहेत. खूप माझ्या जवळची लोक हजरले आहेत. नीलम तात्के आहे. कोणाकोणाची नावं घेऊ, पण आपल्या सगळ्यांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि इथेच थांबते, कारण पुढची भाषणं ऐकायला मी तुमच्यापेक्षा जास्त इच्छुक.